आज परत एकदा आपण विंटर स्पेशल रेसिपी करूया। हिवाळा स्पेशल रेसिपी आहे आणि थंडी संपायच्या आत ही जी रेसिपी आहे तुम्ही नक्की एकदा ट्राय करा। आता थंडी थोडी संपायला आली आहे। विदर्भ स्पेशल रेसिपी आहे आणि विदर्भात सुद्धा आता ही फार कमी प्रमाणात बनवली जाते। मस्त होते, चवीला अगदी छान लागते। वरण भातासोबत, खिचडीसोबत आणि विशेष म्हणजे भाकरीसोबत खूप मस्त लागते। चला तर रेसिपीला आपण सुरुवात करूया। तर इथे मी घेते मेथी, साधारण छोट्या 2 मेथीच्या जुड्या घेतल्या, निवडून घेतल्या, त्याला हलकीशी थोडी मोठी तोडून घेतली आहे। धुवून घ्यायची आणि ती चाळणीत ठेवायची, म्हणजे त्यातलं जे पाणी असेल ना ते निघून जाईल। देठसुद्धा घ्यायचे आहेत आपल्याला, जे कोवळे देठ असतील ते घ्यायचे, चाळणीत ठेवायचं, त्यातलं पाणी पूर्ण आपल्याला काढून घ्यायचं। अगदी कोरडी हवी आहे आपल्याला। आणि आता ही कापून घेतली मी। तर कापताना अगदी खूप बारीक कापायची नाही, थोडीशी मोठीच ठेवायची। आणि तुम्ही बघू शकता अगदी कोरडी झाली आहे, पाणी अजिबात नाही आहे, पाणी आपल्याला यात अजिबात नको आहे। तर गॅसवर मी ठेवली आहे कढई, त्यात घातलं आहे तेल आणि 3 मोठे कांदे घेतले आहेत। तर कांदा उभा आणि पातळ कापायचा। तर या भाजीला कांदा थोडा जास्त लागतो, कारण या भाजीत कुठलेही वेगळे असे मसाले वापरले जात नाही। गॅस वाढवून घ्यायचा, 2-1 मिनिट कांदा आपल्याला परतून घ्यायचा। तर कांद्याला हलकासा रंग येऊ द्यायचा, हलकासा गुलाबी रंग, त्यापेक्षा जास्त नाही। नंतर हिरव्या मिरच्या घालायच्या थोड्याशा, यात लाल तिखट वापरत नाही त्यामुळे मिरच्या मी थोड्या जास्त वापरल्या आहेत। मिरच्या घालून परत 1 ते 1.5 मिनिट आपण हे परतून घेऊया, पण लक्षात ठेवायचं कांद्याला खूप असा रंग येता कामा नये। त्यानंतर आपण यात घालायचे 1 वाटी तुरीचे दाणे। आता हिवाळा आहे आणि तुरीच्या शेंगा मस्त आल्यात बाजारात, तर 1 वाटी तुरीचे दाणे घेतले, ते सुद्धा मिक्स करायचे आणि परत 2-1 मिनिट आपण हे परतून घेऊया। कांद्याचा रंग बघा आहे तसा तर हलकासा गुलाबी झालेला आहे, खूप त्याला डार्क कलर येऊ द्यायचा नाही। तर हे सुद्धा 1-2-1 मिनिट आपण परतून घेऊया, म्हणजे तुरीचे दाणे ते सुद्धा थोडेसे नरम होतील, थोडेसे शिजले जातील। नंतर आपण यात घालायचे टोमॅटो। तर 2 टोमॅटो घेतले आहेत, टोमॅटो बारीक कापून घेतलेले आहेत, ते सुद्धा मिक्स करायचे आणि हलकेसे नरम करायचे, खूप याला शिजवायचे नाही। जसे भाजी करता आपण टोमॅटो अगदी नरम करतो तसे नाही, हलकेसे फक्त नरम करायचे बस। 1-2-1 मिनिट आपण कांद्यासोबत ते परतून घेऊया। तर इथे टमाटर थोडेसे नरम झालेले आहेत, बस एवढेच हवेत। आता यानंतर आपण यात घालायची मेथी। तर आता गॅस वाढवून ठेवायची। मेथीची भाजी जरी आपण पूर्ण कोरडी करून घेतली तरी पालेभाज्यात पाणी भरपूर असतंच, तर गॅस वाढवून ठेवायची। आणि आता ही भाजी सर्व मसाल्यामध्ये, म्हणजे कांदा, टोमॅटो जे काही आपण घातलं यात, त्याच्यासोबत सर्व व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं। खाली असलेली भाजी वर करायची, वर असलेली भाजी खाली करायची, गॅस वाढवून ठेवायचं आणि हे कंटिन्यू फिरवत राहायचं। तर ही भाजी आपल्याला अशी शिजवून घ्यायची आहे, यात कुठलेही मसाले आपल्याला वापरायचे नाही। आलं, लसूण, धणे, जिरा पावडर अजिबात नाही आणि यात लाल तिखट वापरल्या जात नाही, फक्त हिरव्या मिरचीचीच ही भाजी केली जाते। आणि ही भाजी भाकरीसोबत अगदी मस्त लागतं। आता आपण यात घालायचं मीठ। तर मीठ जरा सांभाळून घालायचं, कारण ही भाजी शिजल्यानंतर अगदी थोडीशी होते। तर सुरुवातीला आपण कढईत जेव्हा भाजी घातली तेव्हा कढई अगदी पूर्ण फुल पॅक झाली होती, पण आता बघा भाजी बघा किती कमी झाली आहे, त्यामुळे मीठ जरा सांभाळून घालायचं, थोडंसंच घालायचं। तर आता हे 2 ते 3 मिनिट आपण ही गॅस वाढवून भाजी शिजवून घेऊया। नंतर काय करायचं, थोडीशी गॅस कमी करायची आणि कमी गॅसवर परत हे 1 मिनिट आपण शिजवून घेऊया। आणि आता हिवाळा, मेथी आणि तुरीचे दाणे भरपूर आलेत बाजारात, मस्त आलेत, त्यामुळे अशी ही विदर्भ स्पेशल भाजी करायला हरकत नाही। आणि विदर्भातली ही स्पेशल भाजी आहे, भाकरीसोबत मस्त लागतं। तर इथे बघा गॅस मी आता बंद केले आणि भाजी बघा अगदी मोकळी झाली आहे, कुठे ती ओलसर झाली नाही किंवा चिपचिपी झालेली नाही आहे। शेवटी अगदी 1 मिनिट कमी गॅसवर ही आपण भाजी परतून घ्यायची। मस्त लागते ही भाजी वरण भातासोबत, खिचडीसोबत, चपातीसोबत। हिवाळ्यात तुम्ही नक्की एकदा ट्राय करा, नक्की तुम्हाला आवडेल। आणि झटपट होतं, अगदी 5 ते 6 मिनिटात होते, फारसा वेळ लागत नाही, कुठली मसाल्याची गरज नाही, चवीला मात्र अगदी उत्तम आहे। तर तुम्ही सुद्धा ही रेसिपी नक्की एकदा ट्राय करा। आवडलीस तर लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा आणि अशाच नवनवीन आणि चमचमीत रेसिपी करता बघत राहा किरण रेसिपी। धन्यवाद।